आरक्षणाबाबत शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा, भुजबळांनी घातले साकडं। राज्यात ओबीसी आणि मराठा समाजात आरक्षणावरून वाद सुरू आहे। काल शरद पवार यांच्यावर आरोप केल्यानंतर आज त्यांच्या निवासस्थानी छगन भुजबळ भेटीसाठी दाखल झाले होते। यावेळी राज्यातील वाद मिटवण्यासाठी आता तुम्हीच पुढाकार घ्या अशी विनंती भुजबळांनी केली। भुजबळ म्हणाले, आम्ही काही हाके आणि उपोषण करणाऱ्यांना उपोषण सोडायला सांगितलं। उपोषण करून वातावरण तंग करून चर्चा होणार नाही, चर्चा करून मार्ग काढू एवढंच आम्ही सांगितलं। तसेच जरांगेंना जे मंत्री भेटले त्यांनी त्यांना काय सांगितलं हे मला माहीत नाही, ते तुम्ही विचारले पाहिजे असं मी शरद पवार यांना म्हणालो। मुख्यमंत्र्यांना विचारलं पाहिजे, तुम्ही आज राज्यातील सर्वात ज्येष्ठ नेते आहात। सर्व समाज घटकांची गावागावात जिल्ह्यात काय परिस्थिती आहे याचा तुमचा अभ्यास आहे। आम्ही मंत्री झालो म्हणजे याचा आम्हाला अभ्यास आहे असं समजण्याचं कारण नाही। त्यामुळे तुम्ही यात पुढाकार घेतला पाहिजे असे म्हणत भुजबळांनी साकडं घातलं। मी आज पवार साहेबांकडे सकाळीच गेलो होतो। अर्थात त्यांची काही अपॉइंटमेंट वगैरे मी काय घेतली नव्हती, फक्त ते घरी आहेत एवढं मला कळलं होतं आणि म्हणून साधारणपणे मी 10:15 तिथे गेलो, परंतु ते झोपलेले होते तब्येत बरी नसल्यामुळे। त्यामुळे मी 1-1.5 तास थांबलो आणि मग ते उठले आणि त्यांनी मला बोलवलं आणि ते बिछाण्यावरच झोपलेले होते, कारण तब्येत बरी नसल्यामुळे ते काही उठले नव्हते। आणि मग बाजूला मी खुर्ची ठेवून आम्ही दोघे जवळजवळ 1.5 तास आम्ही सगळी चर्चा केली आणि मी त्यांना सांगितलं की मी काय कुठलं राजकारण घेऊन आलेलो नाही, मंत्री म्हणून सुद्धा आलेलो नाही, आमदार म्हणून सुद्धा आलो नाही, कुठली पक्षीय भूमिका माझी नाही।